चला तर आज आपण सुरू करूया पृष्ठफळ आणि घनफळ या पाठामधील स्वाध्याय 12.1 मधील प्रश्न क्रमांक 3. त्रिज्या 3.5 सेंटीमीटर असलेला एक शंकू तितक्याच त्रिज्येच्या अर्धगोलावर बसवून खेळणे बनविले आहे. त्या खेळण्याची एकूण उंची 15.5 सेंटीमीटर आहे. तर त्या खेळण्याचे संपूर्ण पृष्ठफळ काढा. इथे आपण खेळण्याची आकृती काढून घेतलेली आहे आणि हा शंकू अर्धगोलावर बसवलेला आहे. यामध्ये या खेळण्याची एकूण उंची आपल्याला 15.5 सेंटीमीटर दिलेली आहे व या अर्धगोलाची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर आहे. अर्धगोलाची त्रिज्या आणि अर्धगोलाची उंची समान असल्यामुळे आपण इथे 3.5 सेंटीमीटर लिहू शकतो. शंकूची आणि अर्धगोलाची त्रिज्या स्मॉल आर या अक्षराने दर्शवतात व ती आहे 3.5 सेंटीमीटर. अर्धगोलाची उंची ती देखील 3.5 सेंटीमीटर. आता आपल्याला शंकूची उंची काढायची आहे. त्यासाठी आपण खेळण्याच्या एकूण उंचीमधून अर्धगोलाची उंची वजा करू. शंकूची उंची स्मॉल एच या अक्षराने दाखवतात. एकूण उंची वजा अर्धगोलाची उंची. एकूण उंची आहे 15.5. यामधून आपण 3.5 वजा करू. आपल्याला उत्तर मिळेल 12 सेंटीमीटर. आता आपल्याला खेळण्याचे संपूर्ण पृष्ठफळ काढून घ्यायचे आहे. खेळण्याचे संपूर्ण पृष्ठफळ काढून घ्यायचे असल्यास आपल्याला पहिला शंकूचे पृष्ठफळ काढून घ्यावे लागेल व यानंतर अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ काढून घ्यावे लागेल. तेव्हा आपल्याला खेळण्याचे संपूर्ण पृष्ठफळ मिळेल. शंकूचे वक्र पृष्ठफळ काढण्याचे सूत्र πr_l असे आहे. त्यामुळे आपल्याला शंकूची तिरकस उंची देखील काढावी लागेल. त्यामुळे शंकूची तिरकस उंची आपण प्रथम काढून घेऊ. एचची किंमत आहे 12 अधिक आरची किंमत आहे 3.5. या दोघांचाही वर्ग. बाराचा वर्ग आहे 144 अधिक 3.5चा वर्ग आहे 12.25. या दोघांची बेरीज केली असता आपल्याला मिळेल 156.25. आता 156.25चे वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला भागाकार पद्धत करावी लागेल. येथे पॉईंट असल्यावर आपल्याला काय करू, येथे दशांश चिन्ह असल्यावर आपल्याला प्रथम संख्यांची जोडी बनवून घ्यावी लागेल. इथे ही जोडी बनेल. यानंतर पॉईंटच्या नंतरची जोडी ही असेल. इथे 1 हा एकटाच शिल्लक राहील. आता प्रथम आपल्याला 1ला भाग जाणारी संख्या पाहावी लागेल. 1ला फक्त 1नेच भाग जात असल्यामुळे 1 1 1. इथे पण 1 येईल आणि वरसुद्धा 1. आता आपल्याला 5 आणि 6 ही पूर्ण जोडी खाली घ्यावी लागेल. यानंतर या वरील संख्येच्या एकक स्थानी जी संख्या असेल त्याच्यामध्ये तीच संख्या आपल्याला मिळवायची असते.
आता इथे फक्त एक ही एकच संख्या आहे, त्याच्यामुळे एकामध्ये आपण 1 मिळवणार, झाले 2. आता ह्या ठिकाणी जी संख्या येईल तीच आपल्याला वरसुद्धा घ्यायची आहे आणि त्याच संख्येने या संख्येला गुणाकार करावा लागेल. म्हणजे जर इथे आपण 2 घेतले तर 22 गुणिले 2 केल्यास आपल्याला मिळेल 44. मग इथे येतील 44 आणि वरसुद्धा आपल्याला 2 घ्यायचे आहेत. ही वजाबाकी केल्यानंतर इथे 12 आणि वरचे 25 ही पूर्ण जोडी आपल्याला खाली घ्यावी लागेल. आता 22च्या एकक स्थानी 2 ही संख्या आहे, त्यामुळे आपल्याला 22मध्ये 2 मिळवल्यास 24 मिळतील. आता या ठिकाणी जी संख्या येईल तीच वरसुद्धा येईल आणि त्याच संख्येने इथे गुणावे लागेल. म्हणजे जर आता आपण ते 5 घेतले तर 245 गुणिले 5 आपण करून बघू. हे आलेले आहेत 1225. म्हणजे इथे 1225 आणि वर 5. इथे ज्यावेळी आपण हे 25 खाली घेतो त्याचवेळी आपण इथे पॉईंट द्यायचा आहे. याची बाकी 0 आलेली आहे. आपल्याला उत्तर मिळालेले आहे 12.5. म्हणजे तिरकस उंची आलेली आहे 12.5 सेंटीमीटर. आता आपल्याला खेळण्याचे संपूर्ण पृष्ठफळ काढायचे आहे. ह्याचे सूत्र येईल शंकूचे वक्रपृष्ठफळ अधिक अर्धगोलाचे वक्रपृष्ठफळ. शंकूच्या वक्रपृष्ठफळाचे सूत्र आहे πr_l अधिक अर्धगोलाच्या वक्रपृष्ठफळाचे सूत्र आहे 2πr². यामध्ये पाय आणि आर आपण सामायिक घेऊ शकतो. कंसात इथे l उरलेला आहे अधिक इथे r उरलेला आहे, 2 देखील उरलेला आहे. यामध्ये आपण किमती घातल्या असता 22/7 गुणिले 3.5 कंसामध्ये एलची किंमत आलेली आहे 12.5 अधिक 2 गुणिले 3.5. येथे 3.5ने 7ला भाग घालवल्यास 2 मिळतील. पुन्हा आपण 2ने 22ला भाग घालवल्यावर इथे 11 येतील. त्यामुळे 11 कंसात 12.5 अधिक 7, 11 ही बेरीज केल्यानंतर येथे मिळतील 19.5 व दोघांचा गुणाकार केल्यास आपल्याला उत्तर मिळेल 214.5 सेंटीमीटरचा वर्ग. हे आपल्या खेळण्याचे संपूर्ण पृष्ठफळ आहे.